निखिलजी, प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तर चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि अशा प्रसंगात राजकारण करू नये. माझं भाषण काल मी मनापासून अभिनंदन करेन की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण 1.5 तास सभागृहात बसून ऐकत होते आणि त्या भाषणातल्या काही गोष्टींना त्यांनी न्याय नक्की दिला. तहसीलदारचा असेल, बाकी 4 गोष्टी असतील. पण थोडंसं अजून केंद्राकडनं आपण जे पैसे मागितले थोडे अधिक मागितले पाहिजे. जर उत्तर प्रदेशला मिळतात, बंगालला मिळतात, जर मध्य प्रदेशला मिळतात, जिथे खरं काँग्रेसचं सरकार नाही तिथे जास्त मिळतात, तर आपल्याला अजून अधिक त्यातले मिळाले पाहिजेत असं आम्हाला प्रामाणिकपणे त्यातलं नक्की वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजून काही त्यातले ठोस निर्णय करण्याची गरज आहे. हे दिलंय, गळती जिथे लागली आहे. मी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केली काल, त्या विषयात डिसेंबरमध्ये केली, त्याची चौकशी झाली नाही. कुठेतरी राजकीय कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असतील, पण माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण देतो त्याला भ्रष्टाचाराची गळती, हे जे दुष्काळ माफिया आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणार नसू. मी पुरावे दिले की गाड्यांचे नंबर लुना, एमएटी रिक्षातनं 30-30 टन चारा नेला. याच्यावर आज एक चकार शब्द आमच्या सभागृहात तरी कोणी काही बोललं नाही, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. किंवा आम्ही ज्या स्पेसिफिक काही गावांमधल्या घटना सांगितल्या त्याच्याविषयी नाही. कारण या सगळ्या दुष्काळ माफियानं रोखण्यासाठी काय योजना आहे याचा सुद्धा आज उच्चार होईल असं मला वाटलं होतं, तो झालेला नाही. मुख्यमंत्री दुष्काळाशी सामना करायला प्रामाणिक आहेत की नाही तर आमच्या मनात शंका नाही, कारण राजकारणाच्या पलीकडे आम्ही जाऊन पाहतो. पण ते जे व्यक्त केलेलं आहे यातून समाधान होत नाही हे मात्र खरं. जसं मी काल म्हटलं तर आज दादांनी मला सभागृहात सांगितलं की तुम्ही बिअरच्या डिस्टिलरीसाठी पाणी देताय. मला कधीच वाटणार नाही की बिअर उद्योग बंद पडावा, कारण पाऊस पडल्यानंतर कामगारांना रोजगार कुठून मिळणार हे मलाही कळतं. पण माझं म्हणणं आहे की आपण एमआयडीसीला राखीव केलेलं पाणी जे आहे ते शेवटी देतो कुठून, आणि त्यामुळे प्यायला पाणी आधी, मग शेतीला आणि मग उद्योगाला हे ठरलं असेल तर हे पाणी वाढलं कसं, आणि हे आता पुढे आम्ही वाढू देणार नाही असं काही आश्वासन सभागृहात. बरोबर आहे विनोदजी, आपण मुख्यमंत्र्यांना विचारूया हे प्रश्न, त्यांना उत्तरं देऊ द्यात, मग आपण पुढे जाऊया. चव्हाण साहेब, 3 मुद्द्यांवर तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. पहिला मुद्दा केंद्राच्या मदतीचा आहे, दुसरा भ्रष्टाचाराचा आहे, आणि तिसरा बिअर सारख्या उद्योगाला प्राधान्य देण्याची आता गरज आहे का असं ते विचारतायत. काय सांगाल? तिन्ही मुद्द्यावर मी उत्तर देऊ इच्छितो. भ्रष्टाचार असेल तर तो रोखलाच पाहिजे, कडक शासन झालंच पाहिजे. पण जो चारा आणण्याबद्दलचं त्यांनी सांगितलं, मला वाटतं ती तो उपयुक्त ठरत नाही. कारण चाऱ्याकरता आपण छावणी चालकाला आपण प्रति जनावर प्रतिपूर्ती देतो. तो पाणी कसं आणतो, तो चारा कसा आणतो, तो त्याचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जनावर तिथं जो त्यांनी सांगितलेली आहेत तेवढी जनावर आहेत का नाही, त्यावर आपण जी प्रतिपूर्ती करतो त्यापेक्षा काही खोटे आकडे बांधलेत का काय, हे पाहणं महत्वाचं आहे. त्याकरता आम्ही बारकोड लावून जनावरांना टॅग पण लावलेले आहेत. त्यामुळं चाऱ्या छावण्यामध्ये काही भ्रष्टाचार होतोय असं या उदाहरणानंतर दिसत नाही. पण जर एखादं कॉन्क्रीट कुठलं जर ठोस उदाहरण आणलं तर निश्चित त्याच्यावर आपल्या सर्वांना मिळून मग कुठल्या राजकीय पक्षाचा तो आहे न पाहता कडक कारवाई केली पाहिजे. आता दुसरा प्रश्न आपण विचारला केंद्राच्या मदतीचा. केंद्राची मदत ही एका NDRF या नियमाप्रमाणे मिळते. त्याकरता केंद्रानं कायदा केलेला आहे. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट फंड आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फंड आहे. त्यामध्ये कुठल्या बाबीला किती पैसे मिळतात त्याचे नियम ठरलेले आहेत आणि त्या नियमाच्या अधीन राहून आपल्याला मदत केली जाते. आपण एक आपलं निवेदन त्यांना देतो, नंतर केंद्राची टीम येते, ती स्वतः पाहते. पाहणी केल्यावर त्यांच्या अहवालावर आमच्या निवेदनावर विचार करून पैसे मिळतात. आता हे पॅकेज वगैरे हे फॅशनेबल शब्द झालेले आहेत, पण कायद्याच्या अधीन राहून जास्तीत जास्त पैसे मिळवायचा मी प्रयत्न केलेला आहे. आज 1200 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी त्वरित शरद पवार यांचे आभार मानले, पण त्यांना तेही सांगितलं की आम्हाला खरीपच्या पिकांच्या नुकसानीबद्दल काही अधिक पैसे पाहिजेत किंवा आणखी काही बाबीमध्ये आपण अधिक मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली. मी अर्थमंत्र्यांनी विनंती करणार आहे आणि आम्ही मदत निश्चितपणे मागत राहू, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे, फक्त महाराष्ट्राचीच आपत्ती नाही. कारण पाऊस पडलेला नाही. अशा प्रकारे कदाचित हा क्लायमेट चेंजमुळे फरक आहे का, आणि अशाच प्रकारे पाऊस कमी कमी होत जाणार असेल तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न पाण्याचा वाटप. मी आल्यानंतर पाण्याच्या वाटपाचा जो प्राधान्यक्रम होता तो मी बदलला. पहिलं पाणी
प्यायला, नंतर शेतीला, नंतर उद्योगाला. त्याच्या आधी प्राधान्यक्रम होता पिण्याकरता, उद्योगाकरता आणि तिसरा क्रमांक शेतीचा होता. अनेक वर्ष हा प्राधान्यक्रम आपल्या जलधोरणामध्ये होता, पण तो आम्ही बदलला. त्याचा अर्थ असा की पाणी, शेती आणि नंतर उद्योगी आपल्याला पाहिजेत. आणि त्यामुळे उद्योगांना किती पाणी लागतं, मग ते बिस्लेरी सारखे उद्योग असतील, पाण्याच्या बाटलीत पाणी भरण्याचे उद्योग असतील, बियर सारखे उद्योग असतील, त्यांना आपण कॅबिनेट स्तरावर जाऊन पाणी परवाना दिलेला आहे. कारण आपल्याला उद्योगी पाहिजेत, आपल्याला प्यायलाही पाणी द्यायचं, आपल्याला शेतीलाही पाणी पाहिजे. आज पाणी कमी असताना मी उद्योगाचंही पाणी कमी कमी करत चाललेलो आहे, शेतीलाही पाणी मिळत नाही. अनेक बागा जळालेल्या उदाहरणं आपण पाहतो. फक्त पाण्याला प्राधान्यक्रम दिलाय जिथं पाणी नाही. तर पाणी उपलब्ध असेल तर तिन्ही गोष्टींना आपण पाणी देऊ शकू. आणि त्यामुळं आम्ही ही पोझिशन, आम्ही सगळी परिस्थिती अतिशय जवळून पाहतोय. तर एखाद्या उद्योगाला, मग तो कुठलाही उद्योग असेल, एखाद्या उद्योगाला पाणी दिल्यामुळं प्यायला पाणी जर कमी पडत असेल तर निश्चितच त्याला काही दिवस थांबवू आम्ही, त्याबद्दल कुठली शंका नाही. पण नुसतं आपण पाण्याच्या बाटल्यामध्ये पाणी भरण्याकरता बंद करा, बिअरला परवानगी दिली असेल तर बंद करा, कारण ते उद्योग राज्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. त्यातून आपल्याला कर मिळतो, त्या करातून आपण दुष्काळावर पैसे खर्च करतो, त्यातून आपल्याला रोजगार निर्माण होतो. आज मुलं बेकार झाली, त्यांना पगार मिळाला नाही तर ती दुसऱ्या प्रकारची आपत्ती असेल. म्हणून या सगळ्यांचं संतुलन ठेवलं पाहिजे. पण प्राधान्यक्रम मात्र निश्चित आहे. जर पाणी नसेल तर फक्त पिण्याकरता, पाणी असेल तर पिण्याकरता आणि शेती करता, आणि नंतर मग उद्योगाकरता प्राधान्यक्रम आहे. आणि मला वाटतं की ज्या ठोस अशा सूचना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, दोन्ही सभागृहाच्या, विनोदजी असतील किंवा नाथाभाऊ असतील, त्यांनी केल्या त्या मी स्वीकारायला आम्हाला कुठलीच अडचण नाहीये. कुणी श्रेय मिळवावं याबद्दल मी त्यावर मी बिलकुल लक्ष देणार नाही. एखादी चांगली कल्पना कुठूनही आली तरी स्वीकारायला राज्याची तयारी आहे. आत्ताच मी सांगू इच्छितो की काही सूचना ज्या फक्त विरोधी पक्षांच्याकडून नाही पण इतरांच्याकडून आलेल्या आम्ही स्वीकारल्या. आणखी सूचना स्वीकारायची तयारी आपण सर्वांनी मिळून या दुष्काळाचा